ओके, वेलकम टू लर्न विथ वैदी। आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करतो आहे, त्याचं नाव आहे टेन्स। आणि टेन्स मीन्स टेन्शन नाही घ्यायचं आपल्याला। आपण टेन्स शिकणार आहोत। तुम्हाला तर माहिती आहे की 3 प्रकारचे टेन्स आहेत, प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे आणि मग त्याचे टाइप्स आहेत। बेसिकली टेन्स सिरीज आहे ती 30 डेजची सिरीज आहे आणि या 30 डेजच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला हे सगळे टेन्स क्लिअर करून देणार आहे। या टेन्सचे टाईप, तुम्ही सेंटेन्स फॉर्मेशन लर्न करणार, त्याच्यानंतर एसे रायटिंग शिकणार आहात। त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही हे टेन्स शिकणार, त्याच्यामुळे टेन्सचे काही टेन्स शिकल्यानंतर त्यांचे फॉर्म्युला शिकल्यानंतर सेंटेन्स मेकिंग करणार आहात। सेंटेन्स मेकिंग केल्यामुळे तुमचा एक कॉन्फिडन्स वाढेल की तुम्ही इंग्लिश लिहू शकता आणि बोलूही शकता। जी मुलं अशी आहेत जी मराठी मीडियममध्ये आहेत आणि मग त्यांना कंटिन्युअसली इंग्लिशमध्ये लर्न करणं डिफिकल्ट जातं, या एसे रायटिंगलाही काही मुलांना खूप डिफिकल्ट जातं, टेन्स फॉर्म्युलेट करता येत नाही, सेंटेन्स फॉर्म्युलेट करता येत नाही, अशांसाठी हे टेन्स आहेत। आणि मी ह्याची गॅरंटी देऊ शकते की हे टेन्स शिकल्यानंतर तुम्ही इंग्लिश बोलूही शकता। असं म्हणतात की ते ऐकायला पाहिजे भाषा आणि मग ती शिकायला पाहिजे, पण इंग्लिशच्या बाबतीत मात्र असं होऊन जातं की तुम्हाला टेन्सचं नॉलेज पाहिजे। टेन्सचं नॉलेज असेल तर तुम्ही बऱ्यापैकी ते आधी लर्न केला तर तुम्हाला ते बरोबर बोलताही येतं। सो आपण बघूया की टेन्स कुठले कुठले आहेत। तर प्रेझेंट टेन्स आहे, पास्ट टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे आणि मग प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे टाईप आहेत सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस। हे सगळ्यांचे कॉमन टाईप्स आहेत। जसं की प्रेझेंट टेन्सचे आपण म्हणा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे। ओके, पास्ट टेन्सचं म्हणणार आपण सिम्पल पास्ट टेन्स आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे, कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे, परफेक्ट पास्ट टेन्स आहे, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे। फ्युचर टेन्सचे परत टाईप आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे, कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे, परफेक्ट फ्युचर टेन्स आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स आहे। आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, तर प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ताचा चालू वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ आपण असं म्हणतो। तर मग आपण सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये बेसिक डिफरन्स त्यांचा फॉर्म्युला आहे। आपण कुठल्या प्रकारचं वर्ब यूज करणार, पहिलं, दुसरं, तिसरं वर्ब यूज करणार, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत। सिरीज बाय सिरीज लेक्चर अपलोड होतील। जर त्याचे कंटिन्यू प्रॅक्टिस आणि कंटिन्यू जर नीट वॉच केला तर आय कॅन वेट की एव्हरीवन कॅन राईट अ गुड essay and at least can speak good English and understand better की कोण समोरचा काय बोलतोय तो ॲटलिस्ट तुम्ही नीट अंडरस्टँड करू शकता। बेसिकली हा व्हिडिओज, हे लेक्चर्स हे मराठी मीडियमच्या मुलांसाठी आहेत, ज्यांना आत्ता पाचवीपासून सेमी इंग्लिशला चालली आहेत किंवा आहेतच इंग्लिश मीडियमला पण तरीही या गोष्टी कच्च्या आहेत। या सगळ्यांनी हे व्हिडिओ नक्की आवर्जून पाहावे। थँक्यू।